माझं खरं तर आव्हान आहे विधिमंडळातल्या सगळ्या आमदारांना की त्यांनी आपलं डोकं ठिकाणावर ठेवून या कायद्याबद्दलचा विचार करावा आणि तिथे मतदान करावं। बदलापूरचं प्रकरण वाढत गेलं आणि तेव्हा असं लक्षात आलं की आदर्श शिक्षण संस्थेचे काही लोक RSSशी संबंधित आहेत, त्यांना वाचवलं पाहिजे। की अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, तर मग कर्तव्यांची जाणीव कोण ठेवणार? हे स्वातंत्र्य केवळ ज्यांच्याजवळ अधिकार आहे, ज्यांच्याजवळ शक्ती आणि ताकद आहे, ज्यांच्याजवळ सत्ता आहे त्यांनीच वापरायचा आहे। कायद्याचा वापर बदला घेण्यासाठी नाही तर न्याय मिळवण्यासाठी करायचा असतो। याची साधी अक्कल तुम्हाला जर नसेल तर आम्ही तुमच्याबद्दल काहीच आक्षेप घ्यायचे नाही। हे इथले बिचारे पत्रकार आपले लोकशाही टिकवण्यासाठी भांडत आहेत आणि तिथे द्वेष पसरवण्यासाठी 10-10 लाख रुपये महिना मिळतो। कट्टरवादाच्या फॅक्टरीतले लोक जे आहेत, तुमच्या इथले सुद्धा आणि महाराष्ट्रातले सुद्धा, हे राज ठाकरेच्या अंगावर जात नाही पण आपल्या अंगावर येतात। याच्यामध्ये सुद्धा जे राजकारण आहे ते समजून घेतलं पाहिजे। तर आपण इथे सांगली जिल्ह्यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून काम करू शकतील अशा 30-35 वकिलांची चांगली निवड करून त्यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे।